मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेशी संदर्भात फार मोठी अपडेट नुकतीच पुढे आली आहे. शिंदे सरकारने या योजनेत एक फार मोठा फेरबदल घडवून आणला आहे आणि काही फक्त ठराविक महिलांनाच भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे आणि ही ओवाळणी आहे 5,500 रुपयांची. मित्रांनो, काहीच दिवसांपूर्वी शिंदे सरकारने एक मोठी घोषणा केली होती की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही ठराविक महिलांना आम्ही 5,500 रुपये अधिकचा बोनस देणार आहोत. मात्र प्राप्त झालेल्या नव्या अपडेटनुसार या निर्णयात एक मोठा बदल मंत्रिमंडळाने घडवून आणला आहे. तेव्हा त्या कोणत्या ठराविक महिला आहेत ज्यांना 5,500चा बोनस, किंवा असे म्हणता येईल की त्या कोणत्या पात्र महिला आहेत ज्यांना सरकारकडून भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे, जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओद्वारे. तत्पूर्वी एक विनंती तुम्हाला करतोय. शासनाच्या विविध योजनांची डिटेलमध्ये माहिती मिळवण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. सोबतच या व्हिडिओला लाईक देखील करा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला प्रेरणा मिळेल. चला तर मग मित्रांनो, लगेच व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे 5,500 रुपये आहेत ते नियमित हप्त्याच्या स्वरूपात मिळणाऱ्या पैशांहून वेगळे पैसे आहेत. दर महिन्याला जो 1,500 रुपयांचा हप्ता मिळत होता त्या हप्त्या व्यतिरिक्त हे पैसे मिळणार आहेत. तुमच्यापैकी जवळपास सगळ्यांनाच जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्याचे 7,500 रुपये ऑलरेडी मिळाले असतील. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ह्या 5 महिन्यांचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. जर कोणी असे असेल ज्याला अजूनही पूर्ण 7,500 रुपये मिळाले नसतील तर कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा, जेणेकरून सरकारला देखील स्पष्टपणे कळून येईल की ह्या योजनेत अजूनही बऱ्याच त्रुटी आहेत ज्या वेळेत दूर करणे क्रमप्राप्त आहे. कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता सरकारला घ्यावीच लागेल. तेव्हा 7,500 पूर्ण पैसे अजूनही तुमच्या खात्यात जमा झाले नसतील तर कमेंट सेक्शनमध्ये तसे नक्की मेन्शन करा. मित्रांनो, सरकारने जी घोषणा केली होती त्यानुसार ह्या 7,500हून वेगळे पैसे जे जवळपास 5,500 रुपये असतील ते काही ठराविक महिलांच्या खात्यात जमा होतील. तेव्हा अशा प्रकारे 7,500 अधिक 5,500 रुपये म्हणजे एकूण 13,000 रुपये महिलांच्या खात्यात वर्ग होणार असे शिंदे सरकारने काही दिवसांपूर्वी घोषित केले होते. मात्र ह्या योजनेत आता महायुती सरकारकडून फार मोठा बदल केला गेलाय. सर्व महिलांना हे पैसे दिले जाणार नाहीये. काही अटींनुसार पात्र महिलाच हे पैसे मिळवू शकणार आहेत आणि त्यांना भाऊबीजेची ओवाळणी सरकारद्वारे मिळणार आहे. कोणाला मिळणार ही भाऊबीजेची ओवाळणी लगेच जाणून घेऊया, पण तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा ही तुम्हाला नम्र विनंती. मित्रांनो, लेटेस्ट अपडेटनुसार निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मात्र निवडणूक आयोगाद्वारे कार्यक्रम जाहीर करण्याआधीच महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींसाठी दिवाळीचं खास गिफ्ट जाहीर केलं आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ह्या 2 महिन्यांचा दिवाळी बोनस सरकारने आधीच महिलांच्या खात्यात वर्ग केला आहे. तसेच काही निवडक महिलांना व तरुणींना 2,500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही दिली जाणार आहे. असे एकूण 5,500 रुपये महायुती सरकारकडून दिले जाणार आहेत. महायुती सरकारने हे देखील जाहीर केले आहे की दिवाळी बोनसची रक्कम ही नियमित मिळणाऱ्या 1,500 रुपयांच्या हफ्त्याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त असणार आहे. ऑक्टोबर महिन्यात काही महिलांच्या खात्यात नियमित रक्कम वगळून 5,500 रुपये जमा होणार आहेत. राज्य सरकारने तरुण मुली आणि महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. आतापर्यंत 5 महिन्यांचे हफ्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही लाडकी बहीण योजनेकरिता अर्ज करू शकत नाही. सुरुवातीला 30 सप्टेंबर ही अर्ज करण्याची लास्ट डेट ठरवण्यात आली होती. मात्र काही बहिणींच्या मागणीनंतर ही तारीख 15 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता अर्ज भरण्याची मुदत संपली आहे आणि आता कोणीच या योजनेसाठी अर्ज भरू शकणार नाहीये. आता महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित झालाय की दिवाळी बोनस मिळवण्यासाठी पात्रता काय असायला हवी. तर मित्रांनो, महायुती सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिवाळीचा बोनस मिळवण्याकरिता महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय आणखी एक पात्रता अट म्हणजे महिलेने योजनेचा लाभ कमीत कमी 3 महिन्यांपर्यंत घेतलेला असायला हवा. सोबतच महिलांचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक असायला हवे. या अटींची पूर्तता ज्या महिला करू शकतील केवळ त्याच महिलांना हा 3,000 रुपयांचा बोनस मिळणार आहे आणि ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. शिवाय कोणत्या महिलांना ही अतिरिक्त 2,500ची रक्कम मिळणार आहे तेही जाणून घ्या. मित्रांनो, महायुती सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 3,000 रुपयांच्या बोनस शिवाय काही निवडक महिलांना 2,500 रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे. मित्रांनो, आता मी जे काही सांगतोय ते अगदी लक्षपूर्वक ऐका. महायुती सरकारकडून हा जो 2,500चा अतिरिक्त लाभ दिला जाणार आहे तो केवळ बेरोजगार महिला, दारिद्र्य रेषेखालील महिला म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईन असलेल्या महिला,
दिव्यांग महिला, एकल माता म्हणजेच जी महिला सिंगल पॅरेंट आहे, शिवाय आदिवासी भागातील महिला यांना मिळणार आहे. तर अशा प्रकारे 3,000 आणि अधिक 2,500 एकूण 5,500 रुपये अशा महिलांना मिळणार आहे. तेव्हा जर तुम्ही देखील या महिलांमध्ये येत असाल तर तुम्हाला सरकारकडून 5,500 रुपये मिळणार आहे. योजनेस पात्र महिला कोण ते पुन्हा एकदा नीट ऐका. हा अतिरिक्त लाभ बेरोजगार महिला, एकल माता, आदिवासी भागातील महिला, दिव्यांग महिला आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांनाच मिळणार आहे. ज्या महिला दिव्यांग म्हणजेच अपंग आहेत, ज्यांच्याजवळ अपंगत्वाचं सर्टिफिकेट आहे किंवा ज्या एकल माता आहेत ज्यांच्या पतीचे निधन झाले आहे आणि त्यांच्यावरच त्यांच्या अपत्याची जबाबदारी आहे, पाल्याचे पालन पोषण त्या करत आहेत, त्या ह्या योजनेस पात्र आहेत. मात्र लक्षात घ्या की एखाद्या स्त्रीचा विवाह झाल्यानंतर जर तिचा पती मरण पावला असेल आणि अशा विधवा स्त्रीला जर मूलबाळ नसेल तर ती ह्या योजनेस पात्र असणार नाहीये. जर मूलबाळ असेल आणि पती वारला असेल त्या एकल मातांनाच ह्या योजनेद्वारे लाभ मिळणार आहे. शिवाय ज्या महिलांना रोजगार नाही, ज्या कुठेही काम करत नाहीत, नोकरीवर नाहीत, अशा महिला या योजनेस पात्र आहेत. दारिद्र्य रेषेखालील महिला, ज्या महिलांकडे BPLचं कार्ड आहे त्यांना देखील हे 5,500 रुपये मिळतील. त्याशिवाय आदिवासी भागातील महिला सुद्धा ह्या योजनेस पात्र आहेत. म्हणजेच जर त्यांच्या रहिवासाचे स्थान ठिकाण हे आदिवासी क्षेत्रात येत असेल तर त्या भागातील महिलांना निश्चितच योजनेचा लाभ मिळणार आहे. तेव्हा मित्रांनो, महायुती सरकारने स्पष्टपणे घोषित केले आहे की ज्या महिला या दारिद्र्य रेषेखालील असतील, बेरोजगार असतील, दिव्यांग असतील, एकल माता असतील, तसेच आदिवासी भागातील महिला असतील, अशा सर्व महिला या 5,500 रुपये मिळवण्यास पात्र असतील. अशा महिलांना दिवाळी बोनस म्हणून 3,000 रुपये तर मिळतीलच, शिवाय त्यांच्या बँक अकाउंटमध्ये अतिरिक्त 2,500 रुपये असे एकूण 5,500 रुपये जमा होणार आहेत. मित्रांनो, आशा करतो की तुमच्या मनातील सर्व शंकांचे निरसन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून झाले असणार. तेव्हा व्हिडिओला लाईक करून आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह.